AIR न्यूजमध्ये आप सर्वांचं स्वागत आहे। धर्माबाद नगर परिषद व सार्वत्रिक निवडणूक 2025 शिवसेना UBT उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी भेट अधिकृत उमेदवार सय्यद चंदा हमीद साहब यांची पत्रकार परिषद। और मैं नगर अध्यक्ष बोल के प्रचार गलियों में कैसा कर रहे और शिवसेना जो पार्टी है उद्धव बाळासाहेब ठाकरे की सेकुलर मानी जाती है, आप प्रचार कैसा कर रहे, लोगों को मिलकर किस तरह से किन मुद्दों पे चुनाव लड़ रहे हैं? कैसा है, देखो आज तक मैं एक टीचर हूँ। मैं आज तक बच्चे पढ़ा के उनकी लाइफ बनाई और आप मेरे को समाज घड़ाने का है, इसलिए मैं ठहरे वाली हूँ। और जो भी मेरे गरीब बहना है, बच्चे हैं और उनके जो भी प्रॉब्लम है वो सॉल्व करने के लिए मैं ठहरे वाली हूँ। इससे पहले आप कोई पार्टी से जी नहीं, क्योंकि मैं गवर्नमेंट जॉब रहने की वजह से कोई पार्टी से नहीं थी। शिवसेना पार्टी उद्धव ठाकरे की ही क्यों पसंद की, दूसरी पार्टी? मैं देखी टीवी पर, मैं देखती वो उनका काम अच्छा है। उन्होंने हमारे समाज को यानी मुस्लिम समाज को उन्होंने नजदीक लिए, उनके तरक्की के लिए बहुत सारे उन्होंने काम किए और आवाज उठाए। उनके लिए मैं काम करना चाह रही। धर्माबाद के अंदर कांग्रेस पार्टी का वर्चस्व था, ऐसे में बीजेपी और चंडीगढ़ की जोर लगा रही है। क्या लगता है कितनी सीटों पे आपकी पार्टी जीत पाएगी? मैं उनको एक टीचर के नाते उनको समझाने की कोशिश की। बहुत सारा मेरे को प्रतिसाद है। हमारा जो पक्ष है वो अच्छे से अच्छे सीटों से चुन के आएगा, ये मुझे उम्मीद है। धर्माबाद का विकास हुआ ऐसा मतलब लगता है क्या? नहीं, अभी विकास बिल्कुल नहीं हुआ। हम ठहरने की वजह यही है, पहले बेलकोनीकर साहब थे जब विकास कर रहे थे उन्होंने, लेकिन कुछ लोगों को वो पसंद नहीं था, इसलिए उन्होंने वहां पे रुका दिए। लोग कह रहे हैं कि लड़की बहन के पैसे दे रहे, लड़की का मत पूरा भाजपा को चंडीगढ़ को दिखाया, ऐसा क्या लगता है? नहीं, उन्होंने कौन से उनके जेब में से पैसे दे रहे जी? उन्होंने तो हमारे में से टैक्स ले, वो ले, ये ले, ये करके ये पैसे जमा करके लड़की बहन योजना बोल के निकाले उन्होंने। इलेक्शन के पहले बोल रहे थे 2100 देते, 3000 देते, लेकिन बाद में तो 1500 पे जाके ठहरे उन्होंने। ऐसा आह्वान किया जा रहा है कि अगर विकास करना है तो सेंटर में और स्टेट में भाजपा की सरकार है, और अगर अपने को यहाँ पर भी करना है तो भाजपा लाना पड़ेगा। ऐसे में आप किस तरह से मुकाबला करेंगे? नहीं, मुझे तो नहीं लगता आज तक भी भाजपा रहे कि हमारा कौन सा उन्हें सुधारना किए, क्या विकास किए उन्होंने, मुझे नहीं लगता। आप प्रदेश और आपके अगर उम्मीदवार अगर जीत के आते तो सबसे पहले किस चीजों को आप तरजीह देंगे जो काम हो धर्माबाद के विकास के लिए? हमारे गांव में बहुत सारे कुंवारी लड़कियां हैं, उनके शादी के लिए बोलो कुछ तो भी योजना निकालेंगे। घरदार नहीं है, उनके लिए हम घरकुल की योजना करेंगे। रास्ते नहीं है, पानी नहीं है। पहाड़ पे आप जाके देखिए, रामनगर पे इतनी टेकड़ी है, वहां नीचे से साइकिल पे पानी लेके जाते बच्चे, छोटे छोटे पानी के छोटे छोटे लोटे लेके जाते। वो हम कल जब प्रचार कर रहे थे देखकर हमको बहुत बुरा लगा। उनको घर रहने के लिए घर नहीं है, रास्ते नहीं है, नालियां नहीं है। उन्हें इतनी गलीज बस्ती में रहते, हम वहां पे 1 मिनट हमको ठहरना नहीं लगा। और वो लोग का कैसे रहते होंगे शायद अल्लाह ही जानते। कितने सीटों पे इलेक्शन लड़े और पहली बार हमारे को देखने में आया कि शिवसेना उद्धव ठाकरे की पार्टी से किसी मुस्लिम महिला को जो है तो नगर अध्यक्ष पद का उम्मीदवार ठहराया गया, आप क्या कहेंगे? मी डॉक्टर अनिल कुमार जयवंतराव रत्नाळीकर, मी रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ॲनिमल हजबंड्री म्हणून रिटायर झालेला माणूस आहे। आणि आम्ही पूर्वीपासून सुरेंद्र बेळकोणीकर जिकडे आम्ही तिकडे असं आमचं आजही तत्व आहे। म्हणजे मी नोकरीला असताना देखील माझ्या घरच्या मंडळींना वगैरे मी त्यांच्यासोबत ठेवलेलं होतं, परंतु आम्ही कधी कोणत्या पदाची अपेक्षा करून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत नाहीत। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। आमचे जे काही अध्यक्षपदाचे आणि आमचे नगरसेवक म्हणून जे उमेदवार उभे आहेत ते आम्ही मोजके उभं केलेले आहेत। अध्यक्षासहित आमचे एकूण 9 उमेदवार उभे आहेत आणि ते 9चे 9 उमेदवार आमचे निवडून येतील तसा प्रतिसाद आम्हाला जनतेकडून मिळत आहे। साहेब, आमच्यावर जे इम्प्रेशन आहे किंवा प्रभाव म्हणता येईल आपल्याला त्याला, तो हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आहे। आणि त्या व्यक्तीनं कधीही कोणाशी कॉम्प्रोमाइज केलेलं नाही जनतेच्या सोयीशिवाय। आणि त्यांच्यापाशी सामान्य कार्यकर्ता मोठा झालेला आहे। त्यांनी कधी एक आमदार झाला म्हणून त्यालाच तिकीट वारंवार दिलेलं नाही, मी म्हणणाऱ्याचे तिकीट त्यांनी कापलेले आहेत त्यांच्या हयातीमध्ये। आणि त्यांचे चिरंजीव आहेत, उद्धव ठाकरे हे त्यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्यामध्ये ते रक्त आलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना वाटते की बाबा आपला सामान्य कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे आणि आपण सत्तेमध्ये सहभागी होऊन आपण कामं केली पाहिजेत, म्हणून त्यांनी मागच्या वेळेस भारतीय जनता पक्षाने जी गद्दारी त्यावेळेस केलेली होती इलेक्शनमध्ये, त्याच्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीला नमस्कार करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत आणि काँग्रेस सोबत युती करून
त्यांनी एक धर्मनिरपेक्ष राज्यही तो उपस्थित केलं होतं. सोळा त्यांच्या काळामध्ये कोविड आला. कोविडच्या काळामध्ये त्यांनी जे काम केलंय ते आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेलं आहे. हे विरोधक विसरत आहेत. आता घरी बसून काम केले, तुम्ही आम्हालाही घरी बसवलं होतं. कोरोना काळामध्ये आम्हालाही तुम्ही घराच्या बाहेर निघू देत नव्हते. आणि त्या व्यक्तीनं त्या जे काही 2-2.5 वर्षामध्ये कामं केलेली आहेत तीच कामं आता पुढे येत आहेत. फक्त त्याचं स्वरूप वेगळं केलेलं आहे, परंतु तीच स्ट्रॅटेजी हे शासन देखील वापरत आहे. सर आपको ऐसा नहीं लगता है क्या उद्धव ठाकरे की पार्टी जो है अभी जो आपके जो सैनिक है एक करके शिंदेगढ़ में जा रहे हैं, तो कहीं ना कहीं उद्धव ठाकरे साहब की जो पार्टी है वो कमजोर होती नजर आ रही है सब महाराष्ट्र में? मेरे को ऐसा लगता है कि आपकी इंफॉर्मेशन गलत है. आखरीला साहेब जनावर खुट्यालाच येते. आता रिव्हर्स ऍक्शन सुरू झालेली आहे. येत्या काळात बघा तुम्ही किती सोडून गेलेले होते आणि किती परत येतील हे तुम्हाला 1 महिना 2 महिन्यामध्ये स्पष्ट होऊन जाईल. विकास नहीं हुआ, उसमें तेजी लाएंगे क्या आप कामों? हम तेजी 100% लाएंगे. हमारे धर्माबाद की मजबूरी ये है कि पहले हमारा खासदार हिंगोली का था, आज हमारा खासदार नांदेड़ का है. पहले हमारा आमदार भोकर का था, आज हमारा आमदार नायगांव का है. ये सब जनों जहां वोट बैंक है उसी तालुके में खुद को कॉन्सन्ट्रेट किए हैं. और आप जो डेव्हलपमेंट की बात कर रहे हैं, विकासाभिमुख जे तुम्ही बोलत आहात या ठिकाणी, तर त्याच्याबद्दल मी सांगतो की जेव्हा सुरेंद्र बेळकोणीकरची इथं सत्ता होती त्या काळात जी कामं झालेली आहेत ती कामं ॲज इट इज ज्या स्टेजला होती त्या स्टेजला ह्या लोकांनी सोडून दिलेली आहेत. आता विषय धर्माबादमध्ये काहीच नाही. उद्या 71 कोटीच्या पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन झालेलं आहे असं मला ऐकिवात आहे. आता जर त्या गटाचा अध्यक्ष निवडायची पाळी आली लोकांवर, तर माझ्या मते मला असं वाटते की पाण्याऐवजी सकाळ संध्याकाळ दारू येईल साहेब त्याच्यात. आणि हे सट्टेबाज आणि दारू हेच आपलं भारतीय जनता पक्षाची ए आणि बी टीम आहे. फक्त लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ झोकायचं काम ही मंडळी करत आहे आज या ठिकाणी. सर आज आपके उम्मीदवार और नगर अध्यक्ष मैडम के मुकाबले में खड़ी है, तो आपका मुकाबला किससे समझा जाए, बीजेपी से समझा जाए या शिंदे से? हमारा मुकाबला विकास 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 और इसी चीज पे रहेगा. हम सिर्फ विकास की बात करेंगे. आम्हाला कोणावर आरोप करायचे नाहीत. जे होऊन गेलं ते होऊन गेलं. आणि या ठिकाणी मी सांगतो की आमच्या चंदा मॅडम जर निवडून आल्या तर तुम्ही एक लक्षात ठेवा, त्या शिक्षिका होत्या प्रोफेशननं. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये सांगितलेलं आहे की मला समाज घडवायचा आहे. त्यांनी पाणी पुरवठ्याचं सांगितलं, त्यांनी नालीचं सांगितलं. तुम्हाला विकासाच्या भरपूर योजना आम्ही एक विजन घेऊन बाहेर निघालेले आहोत. मला एवढंच सांगायचं आहे बाबा, आमचा उमेदवार एक उच्च शिक्षित आहे आणि रिटायर आहे जिल्हा परिषदमध्ये. आणि जे आमच्या विरोधामध्ये जे उभा टाकले आहेत प्रत्येक पक्षाचे उमेदवार आहेत, पण त्यांना काय विजनच नाही की तिथं जाऊन काय करायचं. नगर परिषद निवडून आलं नगराध्यक्ष, काहीच नाही. फक्त ते पैशाच्या जोरावर, म्हणजे जे मनी आहेत त्यांच्याकडे ब्लॅक मनी आहेत, कोणी अवैध मार्गाने जमा केलेले मनी आहेत, त्या मनीच्या याच्याने ते याच्यामध्ये उतरलेले आहेत. पण धर्माबादचा विकास व्हावे असं ते कोणाच्याही म्हणत नाही उमेदवाराच्या. पण आमचं जे उद्धव बाळासाहेब आमच्या बेळकोणीकर जे उमेदवार निवडलेला आहे ते फार आम्हाला पण त्याची कल्पना नव्हती की असा उमेदवार आम्हाला भेटेल. हे अचानक आम्हाला हे झालं की बा आम्हाला खुशी झाली की बा आम्हाला एक मुस्लिम उमेदवार चांगला भेटला आणि त्याच्यामुळे आम्ही प्रगती करू शकाल. याचा आम्ही विकास जे थांबलेला आहे 5 वर्षापासून 6 वर्षापासून, आणि त्या विकासाला गती मिळून 100% मी गॅरंटी देतो की आम्हीचा उमेदवार निवडून आल्यावर 100% धर्माबादचा कायापालट होणार म्हणजे होणार. याच्यात महाविकास आघाड़ी के जो 3 पक्ष है उसमें आपकी युति नहीं हुई, ऐसे में आप अपना लड़ रहे, कांग्रेस अलग लड़ रही है, तो ऐसा नहीं लगता है कि वोटों का विभाजन होगा और कहीं ना कहीं दूसरी पार्टी को फायदा हो जाएगा? नाही नाही, असं काहीच नाही. कारण खासदार येऊन आज 1.5 वर्ष झाले, खासदार भेट द्यायला सुद्धा नाही. कारण खासदारासोबत आम्ही मेहनत करून खासदारांना निवडून आणलो, पण आज खासदार धर्माबादला यायला तयार नाही. काँग्रेसची आज परिस्थिती ती सांगतो, त्यांचे जे उभा टाकलेले आहेत सगळे अध्यक्ष नगरसेवक आता विचलित झालेले आहेत. काय करावं त्याला सुधारणा झाले, म्हणजे काय कोण्या पद्धतीने दिलं, कारण वेळच नाही खासदाराला इकडे धर्माबाद तालुक्याला हे वेळच द्यायला त्यांना. आणि आतापर्यंत 1ही रुपया निधी दिला नाही. 2 वर्ष 1.5 वर्ष व्हायले. त्यामुळे त्यांचं काँग्रेसचं काही अस्तित्वच राहिले नाही इथं. त्यामुळे ते काँग्रेसची आम्हाला चिंता नाही. भाजपाचा आमदार आहे आता चालू रनिंग मध्ये आहे, फक्त त्याचे फक्त व्हॉट्सअपवर ह्याच्यावरच फक्त विकास करू. पण 5 वर्ष गेल्या 5 वर्षापासून आमच्या धरोगावर एकही विकास झाला नाही. तुम्हाला मी सांगू इच्छितो, मी 12 वेळेस आम्ही अर्ज केलो, त्यांना दिलो, सगळ्याला दिलो. जसे आहे पंचायत समितीची बिल्डिंग अर्धवट आहे सर, वसतिगृह आहे इथं विद्यार्थ्यांना 300 लोकांचं वसतिगृह ते आजही अर्धवट आहे. आणि मुलींचं वसतिगृह आहे, उद्घाटन केलेलं आहे, पण तिथं मुलींना राहण्यासाठी हे नाही. असे अनेक योजना आहेत. ग्रामीण रुग्णालयाची आमची मागणी आहे, ते अजून मागणी पूर्ण झाली नाही. ते जे तालुका झालाय आमच्याच काळामध्ये झाला
धर्मावतला. हे जे विकास झाला सुरेंद्र बेळकुंडकरच्याच काळात झाला. आतापर्यंत हे काँग्रेस जे आज बीजेपी म्हणते आम्ही असं करू तसं करू, काहीच केलं नाही त्यांना. आमदार राहून सुद्धा केलं नाही. 5 वर्ष केले होते, अजून 5 वर्ष आमदार आहे. फक्त विकासाच्या गोष्टी आहेत, पण काहीच नाही. फक्त टक्केवारी घ्यायची एवढं त्यांना माहित आहे. आमच्या जे समोर उमेदवार आहेत, नगराध्यक्ष, नगरसेवक, बघा त्यांचं हे बघा काय ते नगर पालिकेमध्ये येऊन काय विकास करू शकतील का? म्हणजे ते तिथे गेल्यावर मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, मला एकच म्हणणं आहे की बा त्या सगळ्या नगरसेवकाला उभा टाका स्टेजवर आणि त्यांना प्रश्न विचारा. कोण प्रश्नाचं उत्तर दिलंय त्याला निवडून द्या. माझी एवढीच मागणी आहे. बाकी काही नाही. विकासाचा फक्त त्या नगर सगळ्या अध्यक्षांना उभा टाकायचं. फक्त एक अर्ज लिहून दाखवा म्हणा जिल्हाधिकाऱ्यामध्ये आणि इंग्लिशचं पत्र आलं तर वाचून दाखवा म्हणा. मी तुम्ही त्याच्या कानाखालून आम्ही सगळे माघारी घेऊ. कारण कोणाच असं येणार नाही की बा सुद्धा अर्ज सुद्धा लिहिता येणार नाही. फक्त त्याचे पती कामाला त्याचे धंदे काय आहेत सर सांगतोय धर्मावाच्या, दारूचे, मटका, जुगार असे अवैध धंद्यामधून पैसा जमा केलेला आहे. ते पैसा आज बाहेर काढत आहेत. एक लालच दाखवत आहेत की बाबा आम्ही पैशामुळे जिथून येतो. पण आमची सच्चाई उद्धव बाळासाहेब कोरोनामध्ये जे काळ केलाय त्या काळातले जे आम्ही कार्य केले आहे ते आम्ही जनतेपुढे नेऊ. धर्माबादला काय करणार त्याचा विकास.